आणि यानंतर काही कृषीविषयक बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बदलत्या वातावरणामुळे सकाळी थंडी, संध्याकाळी थंडी तर दुपारी कडाक्याचं ऊन पडतंय आणि याच उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिक थंडगार ज्यूस पिणं पसंत करतायत। सध्या नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमधील कलिंगडाच्या फळाला जास्त मागणी वाढल्याचं देखील पाहायला मिळतंय। गडचिरोली जिल्ह्यातील जंगलामध्ये फिरत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपानं सध्या देसाईगंज तालुक्यात ठाण मांडल्याचं पाहायला मिळतं। या हत्तींनी कोंढाळा गावालगतच्या शेतात शिरून पिकांसह पाण्याच्या पाईपलाईनची तोडफोड केली आहे। या भागात सिंचनाची सुविधा असल्यामुळे शेतात रब्बी हंगामातील पिकं आहेत, त्यावर सध्या या हत्तींची वक्रदृष्टी पडल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा, कांदा यासह भाजीपाला पिकांवरती रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पिकांवरती कोणत्या औषधाची फवारणी करावी, या वातावरणात काय उपाय करावे या संदर्भात शेतकऱ्यांना कृषी विभागानं मार्गदर्शन करावं अशी मागणी सध्या शेतकरी करतायत। भंडारा जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या चिन्नोरा तांदळाला जीआय टॅगिंग हे प्राप्त व्हावं यासाठी भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांचा मागील 2 वर्षांपासून केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू होता। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या या पाठपुराव्यामुळे आता जगभर चित्रोर या तांदूळ भंडारा चितनोर या नावानं ओळखला जाणार आहे। तर आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे एक जिल्हा एक उत्पादन ही योजना राबवली जाणार आहे। या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 60% तर राज्य सरकारकडून 40% अनुदान दिलं जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यांना मोठा फटका बसलाय। जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर तसेच पोंभुर्णा आणि चिमूर तालुक्यांना मोठा फटका बसलाय। हजारो हेक्टरमधील चणा, गहू, मिरची आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। भंडारा जिल्ह्यात मागील 2 दिवसात जोरदार गारपिटीसह अवकाळी पाऊस झालाय। याचा फटका शेतीतील उभ्या पिकांना बसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। भंडारा जिल्ह्यातील कोलारीपटाची या गावातील प्रगतशील शेतकरी मोरेश्वर शिंगणजुडे या शेतकऱ्याच्या 8 एकर शेतातील पपई आणि टरबूज पिकं नष्ट झाली आहेत। यामुळे त्यांना आता 17 ते 20 लाखांचं नुकसान सहन करावं लागतंय। या संदर्भातला आढावा देखील आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे। वाशिम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कर्जमुक्ती सभा घेण्यात आली आहे। या सभेला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळेस ज्येष्ठ शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर आणि युवक प्रदेश काँग्रेसचे दामोअण्णा इंगोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय। यानंतर काही बातम्या सविस्तर पाहूयात। यवतमाळमध्ये खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। याच संकटातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली आहे। आता पीक काढणीला आलं असतानाच गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय, त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय। बाबुळगाव, उमरखेड आणि महागाव तालुक्यातील गहू, हरभरा, तूर, भाजीपाला तसेच संत्रा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। 3 जिल्ह्यात तसेच 3 तालुक्यांमध्ये जवळपास 9 ते 10 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसलाय। गारपिटीमुळे शेतकरी हादरून गेलाय, तर नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकरी करतायत। कृषी विभागानं यंत्रणेला सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत। या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासोबत संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी आपण पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यातील 3 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकरी अक्षरशः मिठाकुटीला एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी तूर असो, हरभरा असो किंवा गहू असो अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झालेला आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्याकरिता जिल्ह्याचे कृषी अधीक्षक आपल्यासोबत आहे। सर, एकीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा जे गारपिटीनं आहेत अतोनात नुकसान झालेलं आहे आणि अशातच कुठे अधिकारी शेताच्या बांधापर्यंत पोहोचलं नसल्याचं सांगण्यात येत आहे। किती हेक्टर बाधित झालेला आहे आणि काय सांगणार या संदर्भात? मागील 2 दिवसात जिल्ह्यामध्ये गारपीट आणि पावसामुळे जवळपास 9 ते 10 हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे आणि त्याचं सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। एका अधिकाऱ्याकडे जर कर्मचाऱ्याकडे एकापेक्षा जास्त गावं असतील तर त्याला वेळ लागतो आणि सर्वेचं संपूर्ण काम 1-2-3 दिवसामध्ये संपेल। येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांचे शेताचे सर्वेक्षण होईल का याकडे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ।
गडचिरोली जिल्ह्यात धानाचं पीक पारंपरिकपणे घेतलं जातं, मात्र तिथे आता चक्क स्ट्रॉबेरीचं पीक यशस्वीपणे घेण्याचा प्रयोग हा पोलीस विभागानं केलाय। कृषी विभागाच्या मदतीनं मुलचेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अशोक भापकर यांच्या पुढाकारानं पोलीस स्टेशन मागील जागेवरचा हा प्रयोग आहे। तर रोपांची लागवड केल्यानंतर अवघ्या 25 दिवसात फळं येऊन थंड वातावरणात 2 ते 3 महिन्यांपर्यंत या झाडांना फळं येत राहतात। नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी पिकाचा हा नवीन पर्याय त्यांचं जीवनमान बदलवणारा ठरणार आहे। विशेष म्हणजे या मार्केटिंगसाठी पोलीस विभाग मदत करणार असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय। स्ट्रॉबेरी या वातावरणात येऊ शकते अशी आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री भापकर सर यांना कल्पना होती, कारण ती कोल्हापूरचे असल्यामुळे त्या भागातून त्यांनी स्ट्रॉबेरीचं उत्पादन पाहिलं होतं। सर्वसाधारण मुलचेरातले आम्ही शेतकरी पाहिले हे धान उत्पादन करतात, पण वेगळं काहीतरी दाखवायचं होतं एक रोल मॉडेल म्हणून। आणि त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी पण आम्ही मार्केटिंग करण्यासाठी आमच्या पोलीस विभागाच्या दालोरा खिडकीमार्फत आमचे प्रयत्न चालू आहे। बदलत्या वातावरणामुळे सकाळी थंडी, संध्याकाळी देखील थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन पडतंय आणि याच उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिक थंडगार ज्यूस पिण्याचं आता पसंत करत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमधील कलिंगडाच्या फळाला देखील मागणी वाढली आहे। महाराष्ट्र माल चालू झाला आहे, आपले महाड इंदापूरचा माल चालू आहे, आपला सोलापूरचा आणि नगरचा माल चालू आहे। महाराष्ट्र आपला इंदापूरचा जे माल चालू आहे ते गोल माल चालू आहे, त्याचा व्यापार इकडे 14 ते 15 रुपयेपर्यंत होत आहे। आणि आपला जे सोलापूरचा माल आहे किरण, त्याचा व्यापार चालू आहे 17-18 पर्यंत। आणि आज जवळपास आपला हे गुजरातचा माल पण चालू होणार आहे आणि दर थोडाफार जास्त नाही पण राहणार असंच राहणार। बातमी आता चंद्रपुरातून आहे। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यांना मोठा फटका बसलाय। जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रापूर, पोंभुर्णा आणि चिमूर तालुक्यांना मोठा फटका बसलाय, तर हजारो हेक्टरमधील चणा, गहू, मिरची आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडलेत। माझी शासनाला अशी नम्र विनंती आहे आमच्या शेतकरी बांधवाकडून, का गारपिटीनं एवढं आमचं नुकसान झालेलं आहे। गहू पूर्णतः तुम्ही बघता पूर्ण गेलेला आहे, चणा गेलेला आहे आणि आज आम्ही शेतकरी म्हणून आमचं जे मुख्य पीक आहे, आम्ही सोयाबीन म्हणत होतो पण येलो मेजकमुळे आमचं पूर्ण गेलेलं आहे। आमचा एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च हा शासनाने भरून द्यावा आणि सर्वे करत असताना सरसकट सर्वे करावा आणि आम्हाला शेतकऱ्याला हे करावं आणि आपलं जे क्रॉप लोन आहे हे पूर्णतः माफ करावं अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो। भंडारा जिल्ह्यात देखील मागील 2 दिवस जोरदार गारपीट झाली, अवकाळी पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। याचा फटका शेतातील उभ्या पिकांना देखील बसलाय। तर आता भंडारा जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी, रब्बी पिकांचं उत्पादन घेणारे शेतकरी किंवा पालेभाज्यांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा या अवकाळीचा चांगलाच आर्थिक फटका बसलाय। भंडारा जिल्ह्यातील कोलारी पटाची या गावातील प्रगतशील शेतकरी मोरेश्वर शिंगणजुडे या शेतकऱ्याच्या 8 एकर शेतातील पपई आणि टरबूज पीक नष्ट झालंय। यामुळे त्यांना आता 17 ते 20 लाखांचं नुकसान सहन करावं लागतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। मागील 2 दिवसापासून अवकाळी पावसाने गारपिटीसह हजेरी लावली आणि या पावसाने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हवालदिल केलेला आहे। आपण आता आलेलो आहोत कोलारी पटाची येथील शिंगणजुडे प्रगतशील शेतकरी शिंगणजुडे यांच्या शेतावरती आणि आपण बघू शकतो की इथं लावण्यात आलेल्या यांच्या 2.5 एकरातील पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत येथील शेतकरी शिंगणजुडे आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय परिस्थिती नेमकी काय सांगाल शिंगणजुडेजी? जर नुकसान एवढी झालेली आहे की आमच्या तोंडामधून शब्द फुटत नाही। 7 ते 8 लाखाचे आमचे पपईचं नुकसान झालेलं आहे, त्याला 3 ते 4 लाख रुपये सरासरी आमच्या 3 एकराला खर्च आलेला आहे। 5 एकरच्या टरबूजाचं नुकसान झालेलं आहे, त्याचे 8 ते 10 लाखाची आमची सरासरी नुकसान झालेली आहे। या नुकसानामधून सावरणे आम्हाला एवढं कठीण आहे की ते अशक्यच आहे। शासनाने आम्हाला तात्काळ मदत द्यावी आमची ही इच्छा आहे। शासन याकडे कधीपर्यंत पंचनामे करतो आणि काय आर्थिक मदत यांच्यापर्यंत पोहोचवतो याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। सरवर शेख,
लोकशाही मराठी, कोलारी पटाची भंडारा। बातमी आता वाशिममधून आहे। वाशिम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कर्जमुक्ती सभा घेण्यात आली आहे। या सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। यावेळेस ज्येष्ठ शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर आणि युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती मिळत नाही तोपर्यंत थांबू नका असं वक्तव्य केलंय। तर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीन कपाशीला दर मिळत नाहीये, त्यामुळे सरकारनं जसं मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं तसंच शेतकऱ्यांचं देखील कर्ज माफ करावं अशी मागणी दामूअण्णा इंगोले यांनी या सभेतून केली आहे। शेतकऱ्याचा 7-12 कोरा करावून बोलायला तयार नाही। अरे लाज वाटते, अरे मागतोय काय आम्ही? तर आमच्या बापाच्या हक्क मागतोय। काय अपेक्षा होती यावरची आमच्या बापाला? 6,000 रुपये सोयाबीनचा भाव मिळावा ही छोटीची अपेक्षा आमच्या बापाला होती यावरची, ते सुद्धा मिळाला नाही। दिवसेंदिवस दररोज सोयाबीनचा भाव कमी होतोय। पैठणमधील सुरेश रामराव वीर या तरुण शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर शेतामध्ये वांग्याची लागवड केली होती। मात्र वांग्याच्या एका क्रेटला 50 ते 150 रुपये इतका दर मिळतोय, त्यामुळे खर्च निघणं देखील मुश्किल झालंय। वीर यानं आतापर्यंत 50,000 रुपये खर्च केलाय, तर वांग्याला दर वाढण्याची अपेक्षा सध्या ते व्यक्त करतायत। बातमी आता वर्ध्यातून आहे। वर्ध्यातील कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृगबहराचा संत्र्याचा बहार सुरू झालाय। या संत्र्याला मोठ्या प्रमाणात मागणी देखील वाढली आहे। तोडणीला आलेल्या संत्रा फळांवर देठ सुकी रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय, तर संत्रा मोठ्या प्रमाणात गळ सुरू झाली आहे। रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांचं देखील आर्थिक नुकसान होत आहे। तर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोणताही परिणाम होत नसल्यानं यावरती शास्त्रज्ञ उपाययोजना सुचवण्याची मागणी शेतकरी करतायत। बोलूयात पुढच्या बातमीकडे। सोयाबीनचे भाव घसरल्यानं खरेदीची मुदत संपली होती आणि हीच मुदत वाढवून देण्याची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। विदर्भात जे नुकसान झालं त्या संदर्भात पंचनामे करून लवकरात लवकर मदत दिली जाईल असं आश्वासन देखील यावेळेस मुंडेंनी दिलंय। सोयाबीन खरेदी केंद्र, कारण सोयाबीनचे भाव MSP पेक्षा खाली आले आणि ते खाली आल्यामुळे सोयाबीनचे खरेदी केंद्र मार्केटिंग फेडरेशननी आणि नाफेडनी या ठिकाणी चालू केले होते। त्या खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी चालू होती, पण आता ती खरेदीची मुदत संपली, त्यामुळं राज्य सरकारने केंद्राकडे 1 महिन्याची मुदत वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आणि त्याबाबत सुद्धा तात्काळ निर्णय 1 महिने सोयाबीन खरेदीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला म्हणजेच नाफेडला आणि फेडरेशनला मिळणार आहे। वाशिममधील शेतकऱ्यांनी 25 ते 29 तारखेपर्यंत संप पुकारला आहे। लढा ना पक्षासाठी, लढा ना आता राजकारणासाठी, आता लढा फक्त आपल्यासाठी असा पवित्रा घेऊन शेतकऱ्यांनी संप पुकारलाय। यामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारलाय। 25 फेब्रुवारीपासून शेतकरी पिकवलेला शेतमाल मार्केटमध्ये किंवा गाव बाजारात त्यासह व्यापाऱ्यांना विकणार नाहीयेत। जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असा इशारा देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। आता बातमी अकोल्यातील आहे। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पदक आणि विविध पुरस्कारांमध्ये यंदा मुलांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 38वा दीक्षांत समारंभ पार पडलाय। 3635 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे। जसं मला गोल्ड मेडल हे मिळालेले आहे ते ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी या विषयामध्ये मिळाले आहे, म्हणजेच जे आपण कीटक जे मॅनेजमेंट करतो, पेस्ट मॅनेजमेंट त्यामध्ये, आणि आपल्या विदर्भात तरी मॅक्झिमम पिंक बोलवर्म याचा खूप प्रभाव आहे कॉटनवर, तर आपण त्यासाठी याचा उपयोग करून शेतकऱ्यांना खूप मदत होईल याचा प्रयत्न करू शकतो। गोल्ड मेडल मिळाल्यामुळे आपली जबाबदारी पण वाढली आहे, माझी जबाबदारी पण वाढली आहे की या गोल्ड मेडल्सचा शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे। तर त्यासाठी या क्षेत्रात मला वाटतं आपण शेतकऱ्यांना पण मदत करायला पाहिजे, त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या माहिती करून त्याच्यावर सोल्युशन काढायला पाहिजे आणि रिसर्च फील्डमध्ये असे काही रिसर्च डेव्हलपमेंट करायला पाहिजे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काहीतरी फायदा होईल।
पाहुयात पुढची बातमी। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलंय। राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगळे चोऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी म्हणून मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत। तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार आणि व्यापारी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरलेत। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करताना दिसून येतात। आजचा 5वा दिवस असल्यामुळे त्यांची प्रकृती सुद्धा खालवलेली आहे। तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्यासोबत माथाडी कामगार आहेत, व्यापारी आहेत, ते सुद्धा जमलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची सुद्धा हाक देण्यात आलेले आहे। माथाडी कामगार आपल्यासोबत जमले, आपण खास त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्व मराठा बांधवांच्या वतीनं या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि निषेध ह्याच्यासाठी करतो की गेल्या 10 तारखेपासून आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत आणि गेल्या 5 दिवसापासून त्यांनी अन्न पाण्याचा पण कण घेतलेला नाही आहे आणि त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे। मध्यस्थी असणारे मंगेश चिवटे कुठे आहेत? मंगेश चिवटे आहेत कुठे? मंगेश चिवटे साहेब, नाकातनं रक्त येतंय, नाकातनं लक्ष द्या, नाकातून रक्त येतंय। गुलाल घेतला डोक्याला लावून तुम्ही त्या दिवशी शिवाजी चौकामध्ये। मंगेश चिवटे साहेब, तुम्ही सरकारपर्यंत निरोप पोचवा। सरकारने लक्ष तर दिलंच पाहिजे। आज त्यांच्या आमचे जे नेते आहेत, आमचे जे आदरणीय जरांगे साहेब आहेत, त्यांच्या नाकातून रक्त येते। पण आज माथाडी कामगार असू द्या, व्यापारी असू द्या, आज आम्ही 4ही बाजारपेठा बंद करून आम्ही मोठं आंदोलन पुकारू। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।